तुमचं हे शेवटचं चॅप्टर आहे, 7वं चॅप्टर आहे. तर याच्यामध्ये एक्सटिंक्शन बद्दल सांगितलेलं आहे. एक्सटिंक्शन म्हणजे काय, तर प्राण्यांचं किंवा प्लांट्सचं म्हणजे वनस्पती किंवा प्राणी दोघंही नामशेष होणे याला म्हणतात एक्सटिंक्शन. कोणत्या पण कारणाने ते नामशेष होतात, म्हणजे ते पृथ्वी तलावरती राहू नाही शकत. सगळे प्राणी जी आहे त्यांचा जो पूर्ण वंश जो आहे तो वंश नष्ट होतो, तर याला म्हणतात एक्सटिंक्शन. तर एक्सटिंक्शन हा इव्हॉल्युशनचा एकदम इंटिग्रल पार्ट आहे. ओके, तर हे कायम चालू असतं एक्सटिंक्शन पण. डेथ म्हणजे मृत्यू ही जीवनाचं सत्य आहे, हे सगळ्यात मोठं सत्य आहे. मृत्यू हे जीवनाचं सगळ्यात मोठं सत्य आहे. तर एक्सटिंक्शन जे ते उत्क्रांतीचं सत्य आहे. 30 बिलियन स्पेसीज ह्या पृथ्वी तलावरती आहेत. जो जेव्हापासून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स तयार झाले, पहिल्यांदा ज्यावेळेस अनेक पेशीय प्राणी तयार झाले कॅम्ब्रियन एक्सप्लोजनमध्ये, तर 30 मिलियन त्यातले आज अस्तित्वात आहेत. म्हणून 99.99% सगळ्या स्पेसीजमधले जे आहे ते एक तर जे होऊन गेले ते सगळे एक्सटिंक्ट झालेले आहेत. मास एक्सटिंक्शन पण झालेलं आहे किंवा बायोटिक क्रायसिस पण झालेले आहे. त्यामुळे रॅपिड म्हणजे खूप फास्ट असं बायोडायव्हर्सिटी कमी होते. पृथ्वीवरची बायोडायव्हर्सिटी खूप फास्ट कमी होते. हा जो इव्हेंट आहे तो शार्प चेंजेसने झालेला आहे डायव्हर्सिटीमध्ये किंवा अबंडन्समध्ये. तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स जे आहे याच्यामध्ये ते खूप मोठ्या प्रमाणावरती नष्ट झाले. मास डिस्ट्रक्शन झालं त्यांचं. जेव्हा रेट ऑफ एक्सटिंक्शन वाढतो, रेट ऑफ स्पेसिएशन पेक्षा रेट ऑफ एक्सटिंक्शन ज्यावेळेस वाढतो, तर त्यावेळेस हे डिस्ट्रक्शन घडून येतं. बरेचसे मेजर मास एक्सटिंक्शन झालेले आहेत. 540 मिलियन वर्षापासून आत्तापर्यंत बरेचसे मास एक्सटिंक्शन झालेले आहेत. चोवीस ते 25 मास एक्सटिंक्शन आतापर्यंत झाले. यातली जी डायव्हर्सिटी आहे आणि बायोमास जो आहे पृथ्वीवरती तो मायक्रोबियल आहे, आणि ते मोजणं जे आहे ते फार कठीण आहे. रेकॉर्डेड एक्सटिंक्शनचे जे इव्हेंट्स आहेत ते फक्त आपण पाहू शकतो, तर प्रत्यक्ष एकदम ॲक्युरेट असा मोजता नाही येत. ते बायोलॉजिकली कॉम्प्लेक्स कॉम्पोनंट जे आहेत बायोस्पिअरचे, टोटल डायव्हर्सिटी आणि अबंडन्स ऑफ लाईफ जे ते पूर्णपणे या पृथ्वीवरती पसरलेलं आहे. तर एक्सटिंक्शन जे ते अनइव्हन रेटमध्ये होतं. फोसाईल रेकॉर्डवरून जर आपण बघितलं तर त्याचा बॅकग्राऊंड रेट जो आहे एक्सटिंक्शनचा तो 2 ते 5 टेक्सॉनॉमिक फॅमिलीज त्याच्यामध्ये दिसतात. मरीन ॲनिमल्स प्रत्येक मिलियन वर्षामध्ये चेंज होत असतात आणि त्यांचं एक्सटिंक्शन चालू असतं. मरीन फोसाईल्स जे आहेत ते एक्सटिंक्शन मोजण्यासाठी वापरले जातात. सुपेरियर फोसाईल रेकॉर्ड जर आपण बघितला किंवा स्ट्रॅटिग्राफिक रेंज जर बघितली लँड ॲनिमलपेक्षा, तर त्याच्यामध्ये आपल्याला एक्सटिंक्शन खूप मोठ्या प्रमाणावर झालेला दिसून येतो. त्यानंतर ग्रेट ऑक्सिजनेशन इव्हेंट पण झाला साधारणपणे 2.45 बिलियन इयर्स वर्षापूर्वी, आणि ते पहिलं मेजर एक्सटिंक्शन होतं.
जेव्हापासून कॅम्ब्रियन एक्सप्लोजन झालं तर तिथे 5 फर्दर मेजर मास एक्सटिंक्शन्स हे सिग्निफिकंटली एक्सीड झाले आणि त्याचा बॅकग्राऊंड एक्सटिंक्शन रेट जो आहे तो पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता. रिसेंट किंवा आर्ग्युएबली बेस्ट नोन असे क्रस्टेशियस पॅलिओजीन एक्सटिंक्शन जर आपण बघितलं तर ते अप्रॉक्सिमेटली 66 मिलियन वर्षापूर्वी घडून आलं. त्याच्यामध्ये लार्ज स्केल मास एक्सटिंक्शन जे ते झालं ॲनिमल्सचं आणि त्यातल्या प्लांट स्पेसीज ज्या आहेत त्या पण जिओलॉजिकल शॉर्ट पिरियडमध्ये दिसून आल्या. 5 मेजर मास एक्सटिंक्शनमध्ये बरेचसे मायनर वन्स पण झाले आणि ऑनगोईंग मास एक्सटिंक्शन जे ते ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळे होत आहे. याला 6th एक्सटिंक्शन आपण म्हणू शकतो. मास एक्सटिंक्शन जे मेनली फॅनरोझोइक फेनॉमेना आहे. त्याच्यामध्ये एक्सटिंक्शन रेट जे ते पहिल्यांदा कमी असतात. लार्ज कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम जोपर्यंत येत नाही त्याच्या आधी ते एक्सटिंक्शनचा रेट कमी असतो. नाव मास एक्सटिंक्शन कशामुळे होतं, त्याचे काय कारण आहेत, तर हा वादाचा विषय आहे की मास एक्सटिंक्शन कशामुळे होतं. इन जनरल जर बघितलं तर मोठे जे एक्सटिंक्शन्स आहेत म्हणजे नामशेष होण्याची प्रक्रिया त्याला म्हणतात एक्सटिंक्शन. तर हे जेव्हा बायोस्फिअर लॉंग टर्म स्ट्रेसमध्ये होता किंवा असतो तर त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म शॉक बसतो. स्ट्रेस म्हणजे काय, ज्यावेळेस काही पाण्याचं खूप दुर्भिक्ष असतं किंवा ज्यावेळेस वातावरण खूप खराब झालेलं असतं तर त्याला म्हणतात बायोस्फिअर स्ट्रेस. लॉंग टर्म स्ट्रेस आहे तर त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म शॉक बसतो. अंडरलाईन मेकॅनिझम जे आहेत ते त्याच्यामध्ये पुढे येतात. त्याच्या कोरिलेशनमध्ये एक्सटिंक्शनच्या ते पुढे येतात आणि डायव्हर्सिटी जी आहे ती मोठी होते. हाय डायव्हर्सिटी जी आहे तर ते परसिस्टंट इन्क्रीज होतं. त्याच्यामध्ये एक्सटिंक्शन रेटमध्ये खूप परसिस्टंट इन्क्रीज होतं आणि लो डायव्हर्सिटी जी आहे त्याच्यामध्ये परसिस्टंट इन्क्रीज होतं ओरिजिनेशन रेटमध्ये. हे प्रिझ्युमेबली इकॉलॉजिकली कंट्रोल्ड असतं. तर याच्यामध्ये स्मॉलर पर्टर्बेशन जे ते दिसतात किंवा ॲस्ट्रॉइड इम्पॅक्ट दिसतात. त्यामुळे ग्लोबल इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. यामुळे सुद्धा मास एक्सटिंक्शन होतं. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये उल्कापात होतो पृथ्वीवरती. तर त्यामुळे पण बराचसा प्राणी जगत जे आहे ते नाश पावतो. यातली गुड थेअरी जी आहे पर्टिक्युलर मास एक्सटिंक्शनची त्यातलं पहिलं त्याच्यामध्ये लॉसेस जे त्याचं सगळं एक्सप्लेनेशन आहे. फक्त फोकस नाही, काही फ्यू ग्रुपवरती फोकस नाही तर डायनासॉर्स जे आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये दिसतात आणि त्याच्यामध्ये पर्टिक्युलर ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते डायड आऊट झालेले आहेत आणि दुसरे जे आहेत ते सर्वाईव्ह झालेले आहेत. तर याच्यामध्ये मेकॅनिझम जे स्ट्रॉंग आहेत त्याला मास एक्सटिंक्शन दिसून येतं पण टोटल एक्सटिंक्शन दिसत नाही. इव्हेंट आणि प्रोसेसेसवरती आधारित ते घडतात, फक्त एक्सटिंक्शनमधून ते दिसत नाही. तर कॉम्बिनेशन ऑफ कॉजेसमुळे एक्सटिंक्शन होत असतं. कोणत्याही एका कारणाने होत नसतं. तर 2-3 कारणं त्याच्या पाठीमागे असतात. मरीन आस्पेक्ट जो आहे क्रिस्टेशियन एक्सटिंक्शनच्या आधी किंवा शेवटी तर त्याच्यामध्ये सेव्हरल प्रोसेसेस ज्या आहेत
त्या पार्शली ओव्हरलॅप झालेल्या होत्या आणि डिफरंट लेव्हल त्यांची सिग्निफिकन्सची होती. डिफरंट पार्ट ऑफ द वर्ल्डमध्ये ते आढळून आलेलं होतं. आर्हेनियस आणि बेस्ट 2006 मध्ये. तर त्याच्यामध्ये प्रेस किंवा पल्स मॉडेल दाखवलं गेलं. मास एक्सटिंक्शन जे तर याच्यामध्ये 2 टाईप दिसून येतात कॉजचे. लॉंग टर्म प्रेशर असतं इकोसिस्टीमवरती किंवा प्रेस असतं, सडन कॅटास्ट्रॉफ त्याच्यामध्ये असतात किंवा पल्स असतात. पिरियड ऑफ प्रेशरमध्ये. तर स्टॅटिस्टिकल अनालिसिस त्यामध्ये दिसून येतं मरीन एक्सटिंक्शनचं. फेनरोझोइक जे ते जास्त लांबही नसतात, त्याच्यावरती लॉंग टर्म प्रेशर पण नसतं किंवा कॅटास्ट्रॉफ पण नसतं. तर सिग्निफिकंट इन्क्रीज त्याच्यावरती दिसून येतं एक्सटिंक्शन रेटमध्ये. आणि त्यातले जे खालीलप्रमाणे मोस्ट कॉमनली सजेस्टेड कॉजेस त्यात दिसतात मास एक्सटिंक्शनचे. पहिलं फ्लड बासाल्ट इव्हेंट, दुसरं सी लेव्हल फॉल्स, तिसरं इम्पॅक्ट इव्हेंट, चौथं ग्लोबल कूलिंग, पाचवं ग्लोबल वॉर्मिंग, सहावं क्लॅथरेट गन हायपोथेसिस, सातवं ॲनॉक्सिक इव्हेंट्स, आठवं हायड्रोजन सल्फाइड इमिशन जे समुद्रातून निघतं ते. सो मास एक्सटिंक्शनचे हे कारण आहे, 8 कारण आहेत. याच्यामुळे मास एक्सटिंक्शन होतं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती प्राणी नामशेष होतात. ओके, याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती प्राणी नामशेष होतात. पहिलं आता एक 1 बाय 1 आपण याचा स्टडी करूया. त्यातलं पहिलं जे ते फ्लड बेसाल्ट इव्हेंट आहे. याच्यामध्ये लार्ज इग्नियस प्रोव्हिन्सेस जे फ्लड बेसाल्ट इव्हेंटमध्ये याच्यामध्ये डस्ट म्हणजे धूळ निर्माण होते. त्यामुळे पार्टिक्युलेट एरोसोल्स तयार होतात. त्यामुळे फोटोसिंथेसिस जे ते स्टॉप होऊन जातं. ते हवेमध्ये एकदम बारीक असे एरोसोल्सचे पार्टिकल्स पसरतात आणि ते पानांवरती बसतात. त्यामुळे फोटोसिंथेसिस जे ते स्टॉप होऊन जातं आणि फूड चेन जी आहे ती कोलॅप्स होते, लँडमध्ये पण आणि सीमध्ये पण. तर याच्यातून सल्फर ऑक्साईड जो आहे तो बाहेर पडतो आणि तो प्रेसिपिट होतो ॲसिड रेनमध्ये आणि पॉयझन्ड करतात. ते मेनी ऑर्गॅनिझम्सला पॉयझन्ड करतात आणि त्याच्यामध्ये फर्दर कोलॅप्स होत जातो फूड चेनमध्ये. मग जो बाहेर पडलेला कार्बन डायऑक्साईड असतो त्याची सस्टेन्ड ग्लोबल वॉर्मिंगमध्ये त्याचा परिणाम होतो. मग ज्यावेळेस डस्ट आणि पार्टिक्युलर एरोसोल डेसिपेट होतात त्यावेळेस तो CO2 जो आहे तो ग्लोबल वॉर्मिंग करतो. दुसरं फ्लड बेसॉल्ट इव्हेंट जे ते पल्सेस सारखी ऍक्टिव्हिटी दाखवतात आणि डॉर्मंट पिरियड्समध्ये ते पंक्च्युएटेड असतात. त्याचा रिझल्ट जो आहे तर ते क्लायमेट किंवा ऑसिलेट करतात ते कूलिंग आणि वॉर्मिंगमध्ये. याच्यामुळे तो रिझल्ट जो आहे त्या रिझल्टचा त्याचा असा रिझल्ट दिसतो की कूलिंग आणि वॉर्मिंग होत जातं नेहमी. घटकेत कूलिंग, नंतर परत वॉर्मिंग, परत कूलिंग, परत वॉर्मिंग. तर ओव्हरऑल ट्रेंड जो आहे वॉर्मिंगचा, कारण कार्बन डायऑक्साईड जे ते बाहेर टाकत असतात तर तो ॲटमॉस्फिअरमध्ये राहतो 100 वर्षापर्यंत, शेकडो वर्ष तो राहतो. आणि मग असं आपल्याला दिसतं की मॅसिव्ह व्होल्कनाइक म्हणजे खूप ज्वालामुखी फुटतात आणि एंड पर्मियन किंवा एंड ट्रायसिक किंवा एंड क्रिस्टॅशियस एक्सटिंक्शन जे ते याच्यामुळे दिसून आलेले आहेत. जायगॅन्टिक व्होल्कॅनिक इव्हेंट्स जे त्याचं कोरिलेशन झालं याच्याशी. लार्ज इग्नियस प्रोव्हिन्सेस त्याच्यामध्ये दिसतात आणि मास एक्सटिंक्शन दिसतात.
260 मिलियन वर्षापासून ते दिसून येतात. अशा रीतीने जे पॉसिबल कोरिलेशन आहे ते होल फेनरोझोइक इऑन मध्ये दिसून आलं. नाव सी लेवल फॉल्स. तर सी लेवल म्हणजे समुद्राची जी पातळी आहे ती एकदम कमी होते. याच्यामध्ये क्लिअरली मार्क्ड असं दिसतं आपल्याला वर्ल्ड वाईड सिक्वेन्सेसमध्ये. त्यामध्ये कॉन्टेम्पॉरस सेडिमेंट्स दिसतात. ते पूर्ण सी बेड जे त्याच्यावरती दिसायला लागतात, वरती येतात ते समुद्राची लेवल खाली गेल्यामुळे. टायडल झोन जो आहे बीचचा तिथे ड्राय लँड तयार होते आणि दगड किंवा रिलेव्हंट एरियाज जे आहेत तिथले ते जिओलॉजिकल प्रोसेसमध्ये ओरोजेनी वगैरेमध्ये ते आपल्याला आढळून येतात. सी लेवल फॉल होते म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात समुद्राची पातळी खाली जाते आणि कॉन्टिनेंटल शेल्फपर्यंत एरिया जो आहे तो मोकळा होऊन जातो. मोस्ट प्रोडक्टिव्ह पार्ट जो आहे ओशनचा तो सगळा ओपन होऊन जातो. मरीन मास एक्सटिंक्शन त्यामुळे होतं, कारण पाणी नष्ट झाल्यामुळे तिथल्या ज्या सगळ्या समुद्री प्लांट जे असतात, समुद्री वनस्पती ज्या असतात त्या सगळ्या ओपन होऊन जातात आणि तिथले प्राणी सगळे ओपन होऊन जातात. खोल समुद्रामध्ये एकदम अंधाऱ्या जागेमध्ये समुद्राच्या तळाशी काहीही नसतं. जे असतं तर ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश जात असतो पाण्यामध्ये त्या ठिकाणीच फक्त जास्त समुद्री लाईफ असतं. तर ते सगळं ओपन झाल्यामुळे ते सगळं नष्ट होऊन जातं आणि वेदर पॅटर्न्स जे आहेत ते असं एक्सटिंक्शन करण्यासाठी कारणीभूत असतात. सी लेवल फॉल झाल्यामुळे दुसऱ्या इव्हेंट्समुळे सस्टेनेबल ग्लोबल कूलिंग होतं किंवा सिंकिंग होतं माइल्ड ओशन रिजेसचं. सी लेवल फॉल्स होतात त्या मॉइस्ट मोस्ट मास एक्सटिंक्शन जे सी लेवल फॉल्स ते याच्याशी संबंधित असतात. जे बिग 5 आहे त्यातलं एंड ऑर्डोव्हिसियन किंवा लेट डिव्होनियन, एंड पर्मियन, एंड ट्रायसिक आणि एंड क्रिटेशियस एक्सटिंक्शन जे ते अशा पद्धतीने झालेले आहेत. सी लेवल जी आहे त्याच्यामध्ये चेंजेस होतात आणि ओशन एन्व्हायरमेंट्स जे सी लेवलशी रिलेटेड आहे त्याच्यावरती खूप मोठा ड्रायव्हिंग इन्फ्लुएन्स दिसतो रेट ऑफ एक्सटिंक्शनचा. आणि त्यावरून कंपोजिशन ऑफ लाईफ जे समुद्रामधलं ते सगळं डिस्टर्ब होऊन जातं. त्याच्यावरून समुद्री लाईफ पुढचं कसं राहील हे सुद्धा ठरतं. नाव इम्पॅक्ट इव्हेंट्स. इम्पॅक्ट इव्हेंट कसे आहेत तर सफिशियंटली लार्ज इम्पॅक्ट असतो, तो खूप मोठा असतो इव्हेंट. ॲस्ट्रॉइड जे आहेत म्हणजे उल्कापात होतात किंवा धूमकेतू आहे तो धूमकेतू पृथ्वीला टक्कर मारतो, त्यामुळे फूड चेन जी आहे ती कोलॅप्स होते, लँडवरती सुद्धा आणि सीवरती सुद्धा. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये धूळ उडते आणि पार्टिक्युलेट एरोसोल्स तयार होतात, त्यामुळे फोटोसिंथेसिस स्टॉप होतं. असे जे इम्पॅक्ट असतात ते जर समजा सल्फर असलेल्या दगडावर झाले तर त्याच्यापासून सल्फर ऑक्साईड हवेमध्ये पसरतं आणि त्याच्यामुळे पॉयझनस ॲसिड रेन जो आहे तो पडतो. म्हणजे पावसाचं पाणी जे पडतं ते ॲसिडिक पाणी असतं आणि त्याच्यामध्ये अजून फूड चेन जी आहे ती नष्ट होते. असे जे इम्पॅक्ट होतात म्हणजे अशा ज्या घटना घडतात किंवा दुर्घटना घडतात, धूमकेतूची टक्कर किंवा उल्कापात, अशा ज्या घटना घडतात त्यामुळे मोठ्या मोठ्या सुनामी येतात, ग्लोबल फॉरेस्ट फायर त्याच्यामध्ये लागतात, म्हणजे पूर्ण जगामध्ये जंगलामध्ये आग लागते. पॅलेंटॉलॉजिस्ट जे ते आता असे सहमत झालेले आहेत की ॲस्ट्रॉइड जो आहे तो सुद्धा पृथ्वीला साधारणपणे 66 मिलियन इयर वर्षापूर्वी टक्कर मारली होती. पण त्याच्यामध्ये ऑनगोईंग एक वाद आहे
की इम्पॅक्ट हाच पूर्णपणे क्रिस्टॅशियस आणि पॅलिओजिन एक्सटिंक्शनचा पार्ट होता का, म्हणजे तेवढ्या धडकेनेच पूर्ण एक्सटिंक्शन घडलं का अजून काही कारणं होते, याच्यावर मात्र अजून वाद आहे. नाव ग्लोबल कूलिंग, याच्यामध्ये सस्टेन्ड आणि सिग्निफिकंट ग्लोबल कूलिंग जे ते मेनी पोलर आणि टेम्परेट स्पेसिसला घडून येतं आणि त्याच्यामध्ये दुसरे जे ते मायग्रेट होतात इक्वेटरला. त्यामध्ये एरिया जो आहे अवेलेबल तो ट्रॉपिकल स्पेसिसमध्ये असतो आणि त्यामध्ये पृथ्वीचा क्लायमेट जो आहे ते जास्त एरिड असतं. ऑन अन ॲव्हरेज मेनली त्याच्यामध्ये लॉकिंग अप असतं. नंतर बरेचसे प्लॅनेट्स जे ते वॉटरमधले येतात, आईस आणि स्नोमध्ये दिसतात आणि त्यामध्ये ग्लेसिएशन सायकल्स जे करंट आईस एजमध्ये ते माइल्ड इम्पॅक्ट दाखवतात बायोडायव्हर्सिटीवरती. तर त्यामध्ये एक्सटिंक्शन हे खूप कमी असतं सिग्निफिकंट कूलिंगच्या दृष्टीने आणि ते सफिशियंट नसतं. ऑन इट्स ओन ते सफिशियंट नसतं, मास एक्सटिंक्शन त्यामध्ये दिसत नाही. तर असं सजेस्टेड आहे की ग्लोबल कूलिंग जे ते एंड ऑर्डोविसियन, पर्मियन, ट्रायसिक, लेट डिव्होनियन एक्सटिंक्शनशी कारणीभूत आहे. ते त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन त्याने दिलेलं आहे. म्हणजे ग्लोबल कूलिंगमुळे हे एक्सटिंक्शन झालेले आहेत. ग्लोबल कूलिंग सुद्धा त्याला कारणीभूत आहे. तर सस्टेनेबल ग्लोबल कूलिंग जे आहे ते टेम्पररी क्लायमेट इफेक्ट्स त्याच्यामध्ये दाखवतात, फ्लड बेसॉल्ट इव्हेंट पण दाखवतात किंवा इम्पॅक्ट पण दाखवतात. म्हणजे अनेक कारणांनी ते एक्सटिंक्शन होत असतं, एकाच कारणांनी होत असतं. ना ग्लोबल वॉर्मिंग आपण पाहू आता. ग्लोबल वॉर्मिंग जे तर याचा अपोजिट इफेक्ट असतो. त्यामुळे अवेलेबल जेवढा एरिया आहे तो वाढतो ट्रॉपिकल स्पेसिससाठी. टेम्परेट स्पेसिस ज्या आहेत त्या मरतात किंवा त्यांना मायग्रेट व्हावं लागतं. ध्रुवीय प्रदेशामध्ये त्यांना मायग्रेट व्हावं लागतं. सिव्हिअर एक्सटिंक्शन होतात पोलर स्पेसिसचे. त्यामुळे अर्थचं क्लायमेट जे ते ओलं होतं. ॲव्हरेज मेनली मेल्टिंग आईस जो आहे तो त्याच्यामध्ये दिसून येतो, स्नो दिसतो. त्यामुळे पाण्याची पातळी खूप वाढते. ॲनॉक्सिक इव्हेंट्स पण घडतात समुद्रामध्ये. ग्लोबल वॉर्मिंग जे ते मास एक्सटिंक्शनचं एक कारण आहे. बरेचसे आताच्या काळात जे स्टडी झालेले आहेत त्यामध्ये असं म्हटलं गेलं आहे की ग्लोबल एक्सटिंक्शनचं कारण मास एक्सटिंक्शनचं कारण ग्लोबल वॉर्मिंग पण आहे. मोस्ट ड्रॅमॅटिक एक्झाम्पल दिसतात सस्टेन्ड वॉर्मिंगचे. तर पॅलिओसीन इओसीन पिरियड जो आहे तो त्याच्यामध्ये दिसतो. थर्मल मॅक्झिमम ते पण त्यामध्ये दिसतात. स्मॉलर मास एक्सटिंक्शन पण त्यामध्ये दिसतात. असं सजेस्ट केलं गेलेलं आहे की ट्रायसिक ज्युरासिक एक्सटिंक्शन इव्हेंट्स जे त्याच्यामध्ये 20% जे सगळ्या मरीन फॅमिलीजमध्ये ते एक्सटिंक्ट झालेले आहेत. फर्दर मोअर पर्मियन ट्रायसिक एक्सटिंक्शन इव्हेंट जे ते पण त्याच्यामध्ये दिसतात आणि ते पण वॉर्मिंगमध्ये असतात. नाव क्लाथरेट गन हायपोथेसिस हा एक त्याने तर्क मांडलेला आहे. क्लॅथरेट हे कंपोजिट्स आहेत. त्यामध्ये एका सबस्टन्सचं लॅटिस जे
त्याच्यामुळे एक केज दिसते, दुसऱ्याच्या आजूबाजूला एक केज तयार होते, पिंजरा. मिथेन क्लॅथरेट जे त्यामध्ये वॉटर मॉलिक्युल्स असतात आणि ते केज जी तयार होते त्याच्यामध्ये कॉन्टिनेंटल शेल्स असतात. हे क्लॅथरेट्स जे आहेत ते एकदम जोरामध्ये ब्रेकअप होतात आणि ते मिथेन सोडतात. जर टेम्परेचर वाढलं एकदम क्विकली किंवा प्रेशर वाढलं त्याच्यावरचं, ते ड्रॉप्स तर एकदम कमी होतात. सडन ग्लोबल वॉर्मिंगमुळे ते तुटतात. सडन ड्रॉप होतो सी लेवलमध्ये किंवा अर्थक्वेक होतो, म्हणजे भूकंप. त्यामुळे मिथेन जो आहे मोस्ट पॉवरफुल ग्रीन हाऊस गॅस आहे. कार्बन डायऑक्साईडपेक्षा सुद्धा मिथेन एकदम भयंकर आहे. तर त्याच्यामध्ये ऑर्डोविसियन, सिल्युरियन एक्सटिंक्शन इव्हेंट जे आहेत ते त्याच्यामध्ये दिसतात. $450 ते $440 मिलियन वर्षापूर्वी ऑर्डोविसियन सिल्युरियन ट्रान्झिशन दिसून आलं. 2 इव्हेंट असे एकत्र घडले की त्यामुळे 27% फॅमिलीज नष्ट झाल्या, 57% जनरा नष्ट झाल्या आणि 60 ते 70% स्पेसीज नष्ट झाल्या. बऱ्याचशा सायंटिस्टने सेकंड लार्जेस्ट 5 मेजर एक्सटिंक्शनमधलं सेकंड लार्जेस्ट एक्सटिंक्शन या ऑर्डोविसियन एक्सटिंक्शनला सांगितलेलं आहे. अर्थच्या हिस्ट्रीमध्ये पर्सेंटेज ऑफ जनरेटर बघितला आपण तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये नामशेष झाल्या. दुसरं लेट डिव्होनियन एक्सटिंक्शन, याच्यामध्ये 375 ते 360 वर्षापूर्वी डिव्होनियन कार्बोनिफेरस ट्रान्झिशनमध्ये फ्रास्नियन एज जर आपण बघितलं लेटर पार्टमध्ये डिव्होनियन पिरियडच्या, तर त्याच्यात प्रोलॉंगड सिरीज दिसते एक्सटिंक्शनची. आणि त्या साधारणपणे 9% ज्या आहेत सगळ्या फॅमिलीजच्या, 19% ज्या आहेत सगळ्या फॅमिलीजच्या त्या त्याच्यामध्ये दिसतात. 50% सगळ्या जनरा ज्या आहेत त्या लॉस होतात आणि 70% सगळ्या स्पेसीजमध्ये त्या पण त्यामध्ये लॉस झाल्या. हा जो एक्सटिंक्शन इव्हेंट होता 20 मिलियन वर्षापर्यंत चालला. त्याच्यात असे पुरावे आहेत की सिरीज ऑफ एक्सटिंक्शन पल्सेस या पिरियडमध्ये दिसून आल्या. म्हणजे मध्ये मध्ये एक्सटिंक्शन खूप झालं, परत काही दिवस थांबलं, परत खूप एक्सटिंक्शन झालं, असं. दॅट इज अ पल्स. तर पर्मियन किंवा ट्रायसिक एक्सटिंक्शन इव्हेंट हा एंड पर्मियन आहे. 252 वर्षापूर्वी पर्मियन ट्रायसिक ट्रान्झिशन घडून आलं. अर्थचं हे पण लार्जेस्ट एक्सटिंक्शन होतं. याच्यामध्ये 57% फॅमिलीज नष्ट झाल्या, 83% जनरा नष्ट झाल्या, 90 ते 96% सगळ्या स्पेसीज नष्ट झाल्या, 53% मरीन फॅमिलीज नष्ट झाल्या, 84% मरीन जनरा नष्ट झाल्या, साधारणपणे 96% मरीन स्पेसीज आणि 70% लँड स्पेसीज, त्याच्यामध्ये इन्सेक्ट पण होते, हे नष्ट झाले. हायली सक्सेसफुल मरीन आर्थ्रोपोड जो आहे ट्रायलोबाइट, तो पण एक्सटिंक्ट झाला. असे पुरावे आहेत की प्लांट्स हे बरेचसे क्लिअर नव्हते किंवा कमी होते, पण नवीन टेक्सा जे आहेत ते डॉमिनंट झाले एक्सटिंक्शनच्या नंतर. ग्रेट डाईंग दिसून आलं, एनॉर्मस इव्होल्युशनरी सिग्निफिकन्स दिसला लँडवरती. त्यामध्ये प्रायमसी ऑफ मॅमल्स सारखे रेप्टाईल्स पण दिसले. वर्टेब्रेटची रिकव्हरी झाली 30 मिलियन वर्षापूर्वी. वॅकंट निचेस ज्या होत्या त्या तयार झाल्या. आर्केसॉर्सला अपॉर्च्युनिटी होती, तर तो असेंडंट होता. आणि सीजमध्ये पर्सेंटेज ऑफ ॲनिमल्स जे आहेत
ते सेसाईल ड्रॉप झाले, ते 67% ते 50% ड्रॉप झाले. होल लेट पर्मियन जे ते त्याच्यामध्ये दिसून आलं. डिफिकल्ट टाइम होता हा लिस्ट मरीन लाईफमध्ये आणि ग्रेट डाईंग होतं त्याच्यामध्ये. नाव ट्रायसिक ज्युरासिक एक्सटिंक्शन इव्हेंट तर एंड ट्रायसिकमध्ये होतं. 201.3 मिलियन वर्षापूर्वी हे एक्सटिंक्शन दिसून आला. ट्रायसिक ज्युरासिक ट्रान्झिशनमध्ये होतं. अबाउट 23% फॅमिलीज नष्ट झाल्या, 48% जनरा नष्ट झाल्या, 20% मरीन फॅमिलीज होत्या आणि 55% मरीन जनरा होत्या. 70 ते 75% सगळ्या स्पेसीज ज्या आहेत त्या नामशेष झाल्या. नॉन डायनोसोरियन आर्केसॉर्स, नंतर मोस्ट थेरॅप्सिड्स, नंतर मोस्ट लार्ज ॲम्फिबियन्स हे नामशेष झाले. डायनोसॉर्स जे होते तर त्याच्यामध्ये टेरेस्ट्रियल कॉम्पिटिशन त्याच्यामध्ये दिसून आले. नॉन डायनोसॉरियन आर्कोसॉर्स जे ते कंटिन्यू झाले आणि त्यामध्ये ॲक्वेटिक एन्व्हायरमेंट डॉमिनेट करण्यात आले. त्याच्यामध्ये नॉन आर्कोसोरियन डायॅप्सिड्स ज्या आहेत त्या कंटिन्यू झाल्या आणि त्याच्यामध्ये डॉमिनंट मरीन एन्व्हायरमेंट्स ज्या आहेत त्या दिसून आल्या. त्याच्यामध्ये टेम्नोस्पॉन्डल लिनिएज जे लार्ज ॲम्फिबियन्सचं ते सुद्धा सर्वाईव्ह झालं. क्रस्टेशियस पिरियडमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये हे दिसून येतं. नाव क्रिटॅशियस पॅलॅजीन एक्सटिंक्शन जे क्रस्टेशियस KPG एक्सटिंक्शन किंवा फॉर्मरली KT एक्सटिंक्शन हे 5वं आहे. क्रस्टेशियस पॅलिओजीन एक्सटिंक्शन 66 मिलियन वर्षापूर्वी क्रस्टेशियस म्हणजे मास्टिशियन किंवा पॅलिओजीन म्हणजे डेनियन ट्रान्झिशन इंटरवल दिसून आला. तर हा जो इव्हेंट आहे याला क्रस्टेशियस टर्शरी किंवा KT एक्सटिंक्शन किंवा KT बाउंड्री म्हणतात. याला क्रस्टेशियस पॅलिओजीन किंवा KPG एक्सटिंक्शन असं म्हणतात. साधारणपणे 17% सगळ्या फॅमिलीमध्ये, 50% सगळ्या जनरामध्ये आणि 75% सगळ्या स्पेसीजमध्ये हे एक्सटिंक्ट झाले. या समुद्रामध्ये अमोनाइट्स, प्लेसिओसॉर्स आणि मोसासॉर्स डिसॅपियर झाले आणि पर्सेंटेज जे सेसाईल ॲनिमल्सचं ते रिड्यूस झालं. साधारणपणे 33%. नॉन एव्हियन डायनोसॉर्स जे ते एक्सटिंक्ट झाले त्या पिरियडमध्ये. तर बाउंड्री इव्हेंट जे ते सिव्हिअर होते. सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ व्हेरिएबिलिटी त्याच्यामध्ये होती आणि डिफरंट क्लाड्स जे नंतर मॅमल्स, बर्ड्स, नंतर त्याच्यापासून पुढे जाणारे ॲनिमल्स, थेरोपॉड डायनोसॉर्स हे त्यापासून निघाले. मॅमल्स, बर्ड्स याच्यामध्ये डॉमिनंट लार्ज लँड ॲनिमल म्हणून ते पुढे आले. पॉप्युलरायझेशन ह्या 5 इव्हेंट्स जर आपण केलं तर डेफिनेट लाईन ऑफ सेपरेटिंग त्यामध्ये काही दिसत नाही. दुसऱ्या एक्सटिंक्शनपासून सेपरेट अशी लाईन काही दिसत नाही. डिफरंट मेथड जर आपण बघितल्या त्यामध्ये एक्सटिंक्शनचा जो इम्पॅक्ट आहे तो जर कॅल्क्युलेट केला तर दुसरे इव्हेंट्स हे फीचर करतात टॉप 5 मध्ये. रिसर्च जर कंप्लीट केला सेमिनल 1982 मध्ये तर पेपरने असं कन्क्लुजन दिलेलं आहे की 6th मास एक्सटिंक्शन इव्हेंट जो आहे तो चालू आहे. होलोसीन एक्सटिंक्शन याला म्हणतात. तर हे होलोसीन एक्सटिंक्शन काय आहे ते आपण पाहू. तर ऑनगोईंग एक्सटिंक्शन इव्हेंट आहे हा. करंटली आत्ता हे एक्सटिंक्शन होत आहे
साधारणपणे 1000 वेळेस हे एक्सटिंक्शन झालं. बॅकग्राऊंड एक्सटिंक्शन रेट जो आहे तो 1900 पासून चालू आहे. हे जे मास एक्सटिंक्शन आहे ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळे होत आहे. 2019 मध्ये ग्लोबल बायोडायव्हर्सिटी असेसमेंट केली गेली IPBES ने. त्यांनी असं दाखवलंय साधारणपणे 8 मिलियन स्पेसीज पैकी 1 मिलियन प्लांट आणि ॲनिमल स्पेसीज ज्या आहेत त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, धोक्याच्या पातळीच्या वरती चालल्या गेलेल्या आहेत. लक्षात आलं का? 8 मिलियन स्पेसीस पैकी 1 मिलियन प्लांट आणि ॲनिमल्स हे नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे. मोर रिसेंट रिसर्चेस जर बघितले तर त्याच्यामध्ये असं दाखवलंय की एंड ऑफ कॅप्टॅनियन एक्सटिंक्शन जे ते सेपरेट एक्सटिंक्शन इव्हेंट दाखवतो पर्मियन ट्रायसिक एक्सटिंक्शनपेक्षा. म्हणून हा आत्तापर्यंतचा झालेल्या 5 एक्सटिंक्शनपेक्षा सगळ्यात मोठा एक्सटिंक्शन होण्याचा इव्हेंट होणार आहे. इव्हेंट हे म्हणणं चुकीचं आहे, पण हे दुर्दैव आहे की इतके सगळे प्राणी आणि वनस्पती नाश होत आहेत, नामशेष होत आहेत हल्लीच्या काळामध्ये, आणि हे ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळे होत आहे. नाव KT एक्सटिंक्शन. KT एक्सटिंक्शन याला क्रिटॅशियस टर्शरी एक्सटिंक्शन असं पण म्हणतात. याला KPG म्हणजे क्रिटॅशियस पॅलॉजिन एक्सटिंक्शन असंही म्हणतात. ग्लोबल एक्सटिंक्शन इव्हेंट हा साधारणपणे 80% स्पेसीज ॲनिमलच्या नष्ट जातात. बाउंड्री क्रुस्टेशियस आणि पॅलिओजिन याच्यामध्ये फार कमी बाउंड्री आहे. 66 मिलियन इयर वर्षापूर्वी हे दिसून आलं. तर याच्यामध्ये मेनी लाईन्स ज्या आहेत त्या इलिमिनेट झाल्या ॲनिमल्सच्या. तर ते इम्पॉर्टंट एलिमेंट आहे मेसोझोइक एराचं. 252.2 मिलियन ते 66 मिलियन वर्षापूर्वी हे घडून आलं. सगळे जे डायनोसॉर्स आहेत आणि बरेचसे मरीन इन्व्हर्टिब्रेट्स जे ते याच्यामध्ये आले. तर हा जो इव्हेंट आहे हा त्याचं नेम जे जर्मन वर्ड क्रेडी म्हणजे चॉक आणि टर्शरी ट्रॅडिशनली वापरला गेला हा पिरियड दाखवण्यासाठी. पॅलिओजिन आणि निओजिन पिरियड्स जे KT एक्सटिंक्शन रँक्स झाला. 3rd सिव्हिअरिटी आहे ही. 5 मेजर एक्सटिंक्शनपैकी ही 3rd सिव्हिअरिटी आहे. तिसरा सगळ्यात मोठा एक्सटिंक्शनचा इव्हेंट. तर स्पॅन ऑफ जिओलॉजिकल टाईममध्ये होता हा. ऑर्केसॉर्सच्या लाईन, नंतर रेप्टाईल्सचे ग्रुप, त्याच्यामध्ये डायनोसॉर्स होते, बर्ड्स होते, क्रोकोडायलियन होते, ते सर्व्हाइव्ह झाले या एक्सटिंक्शनमधून. आणि त्याचे लिनिएज जे आहेत त्यापासून मॉडर्न बर्ड तयार झाले आणि क्रोकोडाईल्स तयार झाले. प्लॅन्क्टॉनिक मरीन फ्लोरा आणि फौना जे त्यापैकी साधारणपणे 13% क्रोकोडायलर 4 आणि प्लॅन्क्टॉनिक फोरॅमिनिफेरल जनरा जे आहेत ते दिसून आले जिवंत. काही फ्री स्विमिंग मॉलुस्क, नंतर अमोनॉइड्स, बेलेमनॉइड्स हे एक्सटिंक्ट झाले. दुसरे जे मरीन इन्व्हर्टिब्रेट्स होते ते लार्ज फोरॅमिनिफर्स किंवा आर्बिटॉइड्स त्यात दिसले आणि हर्मॅटायपिक कोरल्स त्यात दिसले. साधारणपणे 1/5 जे जनरा त्यामध्ये नष्ट झाल्या. रुडिस्ट बायव्हॉल्स हे सुद्धा त्यात नष्ट झाले. बायव्हॉल्स हे रिक्लायनिंग लाईफ हॅबिट होती त्यांची. एक्झोगायरा, ग्रॅफिया या प्रकारचे ॲनिमल्स. स्ट्रॅटिग्राफिकली इम्पॉर्टंट आहे इनोसेरामिड्स हे पण त्यामध्ये डाईट झाले. अशा प्रकारे हे जे मास एक्सटिंक्शन आहे क्वाईट डिफरंट आहे. आणि इव्हन अदर मरीन किंवा टेरेस्ट्रियल ऑर्गॅनिझम्समध्ये पण हे दिसून येतं. लँड प्लांट्स हे
फार बेटर आहे लँड ॲनिमल्सपेक्षा. त्याच्यामध्ये एव्हिडन्स दिसतो वाईड स्प्रेड स्पेसिसचा, किंवा अँजिओस्पर्म आणि दुसरे ड्रामॅटिक शिफ्ट जे आहेत त्या पण नॉर्थ अमेरिकन प्लांट कम्युनिटीजमध्ये दिसल्या. हे इम्पॉर्टंट आहे. काही ग्रुप्स जे आहेत रेप्टाईल्सचे ते मेले के आणि टी बाउंड्रीमध्ये, आणि फ्लाइंग रेप्टाईल्स जे आहेत टेरोसॉर्स, नंतर सी रेप्टाईल्स जे आहेत प्लिओसॉर्स, मोसॅसॉर्स आणि इस्थॅरोसॉर्स हे सर्व्हायव्हिंग रेप्टाईल ग्रुप आहेत. टर्टल क्रोकोडाईन, नंतर लिझार्ड, स्नेक्स हे अफेक्टेड नाही आहे. त्यात अफेक्टेड फक्त स्लाइटली अफेक्टेड आहे. त्याचा इफेक्ट ॲम्फिबियन्सवरती, मॅमल्सवरती हा पण कमी होता. त्याचे जे पॅटर्न्स आहेत ते ऑड दिसतात. एन्व्हायरमेंटली सेन्सिटिव्ह ते कसे आहेत आणि हॅबिटॅट रेस्ट्रिक्टेड बऱ्याचशा ग्रुपवरती ते आजही आपल्याला दिसून येतात. सो याच्यामध्ये बरेचसे हायपोथेसिस आहेत. याच्यामध्ये बरेचसे हायपोथेसिस डायनोसॉरचं एक्सटिंक्शन कसं झालं त्याच्यावरती खूप सायंटिस्टनी वेगळे हायपोथेसिस जे आहेत ते मांडलेले आहेत. त्यातले काही जे आहेत ते खूप चांगले सिद्ध झालेले आहेत आणि त्याचा पुढच्या पिढीतल्या सायंटिस्टनी विचार केलेला आहे. सिरियसली ते खरे मानले गेलेले आहेत. याच्यामध्ये डायनोसॉर्स नामशेष कसे झाले तर हे कोडं होतं. पॅलेंटॉलॉजिस्टला, जिओलॉजिस्टला आणि बायोलॉजिस्टला हे एक कोडं होतं की बुवा डायनोसॉर नामशेष कसे झाले आणि ते पृथ्वीवरून गायब कसे काय झाले, तर हे एक कोडं होतं. तर त्याचे जे काही कारणं आहेत ते कारणं सायंटिस्टने जे सांगितले तर त्याच्यामध्ये एक कारण होतं की बुवा त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उष्णतेची लाट आली होती. त्या उष्णतेच्या लाटामुळे प्राणी जे आहेत त्यांच्यामध्ये स्टरिलिटी आली आणि त्या स्टरिलिटीमुळे त्यांचे पुढे प्राणी तयार झाले नाही आणि जे होते ते मेले आणि ते एक्सटिंक्ट झाले, नामशेष झाले. काही म्हणतात की तिथे फ्रीझिंग कोल्ड होते, एकदम पूर्ण बर्फ गोठवून टाकणारं किंवा रक्त गोठवून टाकणारी थंडी होती. त्यामुळे अंडी खाणारे जे मॅमल्स आहेत ते वाढायला लागले. नंतर एक्सरे होते, त्या सुपरनोव्हामधून जे एक्सप्लोड होत होतं तर त्यावेळेस तिथे एक्सरे होते. तर 1980च्या पूर्वी तिथे बरंचसं अटेन्शन दिलं गेलं. त्याला ॲस्ट्रॉइड थेअरी असं म्हणतात. तर ती अमेरिकन सायंटिस्टने काढलेली आहे. वॉल्टर अल्बर्ट्स आणि लुईज अल्वारेझ यांनी ती थेअरी काढलेली आहे. ही थेअरी असं म्हणते की त्याच्यामध्ये बोलाइड होतं, मिटिओराइट आहे किंवा कॉमेट आहे, तर याचा इम्पॅक्ट जो आहे तो ट्रिगर्ड होतो एक्सटिंक्शनच्या इव्हेंटमध्ये आणि त्यामध्ये ह्यूज क्वांटिटी असते रॉकची किंवा डेब्रिजची ॲटमॉस्फिअरमध्ये आणि एशराउडिंग ऑर्थ जी आहे त्यामध्ये जो डार्कनेसमध्ये दिसतं बऱ्याचशा महिन्यापर्यंत किंवा महिन्यांपेक्षा जास्त आणि सनलाईट नसतो त्याच्यामध्ये, आतमध्ये सनलाईट जाऊ नाही शकत ग्लोबल डस्टमध्ये किंवा तो डस्टचा जो क्लाउड असतो त्याच्यामध्ये सनलाईट पेनिट्रेट होऊ शकत नाही. त्यामुळे फोटोसिंथेसिस बंद होतं आणि त्यामुळे ग्रीन प्लांट्स जे आहेत ते मरतात आणि फूड चेन जी आहे ती डिस्रप्ट होते, तुटते, फूड चेन तुटते. याच्यात असे बरेचसे इव्हिडन्स आहेत, दगडांचे रेकॉर्ड आहेत. त्यामुळे ह्या हायपोथेसिसला जे आहे तो सपोर्ट मिळतो. ह्यूज क्रिएटर जो आहे, ह्यूज क्रेटर 180 किलोमीटर डायमीटरचा होतो. तर तो क्रिटॅशियस होता. तर त्याच्यामध्ये ते गाडले गेले होते सेडिमेंट्सच्या खाली
आणि त्यामध्ये युकॅटन पेनिन्सुलर भाग होता. चिक्सुलुम मध्ये मेक्सिकोमध्ये ते आपल्याला आढळून येतं. सेकंड स्मॉलर क्रेटर जे ते चिक्सुलममध्ये साधारणपणे 2000 ते 5000 वर्षापूर्वी होतं. ते बॉल्टसने युक्रेनमध्ये 2002 मध्ये डिस्कवर केलं. त्याचा जो एक्झिस्टन्स आहे तर त्यामध्ये पॉसिबिलिटी असते केटी एक्सटिंक्शन हे रिझल्ट आहे, मल्टिपल बोलाइड इम्पॅक्टचं ते रिझल्ट आहे. त्यामध्ये टेक्टाइट्स जे आहेत ते फ्रॅक्चर्ड आहे. त्यामध्ये सँड ग्रेन्स दिसतात, त्यामध्ये मेटेरिओराइट्सचे कॅरेक्टर्स दिसतात, इम्पॅक्ट्स दिसतात आणि रेअर अर्थ एलिमेंट त्याच्यामध्ये दिसतात. इरिडियम हे कॉमन आहे, ऑर्थच्या मॅन्टलमध्ये कॉमन असतं. हे ते एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल रॉक्समध्ये दिसतं आणि त्याच्यामध्ये जे डिपॉझिट्स आहेत एक्सटिंक्शनमध्ये तर त्याच्यामध्ये इव्हिडन्स आहे. स्पेक्टॅक्युलर साईड इफेक्ट्स त्याच्यामध्ये दिसतात. बोलाइड इम्पॅक्ट दिसतो, एनॉर्मस सुनामी दिसतात त्याच्यामध्ये. ते वॉशड अप होतात. गल्फ जे आहे, गल्फ ऑफ मेक्सिको याच्यामध्ये ते वॉशड आउट होतात आणि वाईल्ड स्प्रेड होतात. वाईल्ड स्प्रेड होतात. त्यामध्ये फायरबॉल इम्पॅक्ट असतो. यात जी ॲस्ट्रॉइड थिअरी आहे त्यामध्ये स्केप्टिसिझम जे पॅलेंटॉलॉजिस्टमध्ये ते सापडतं. त्यामध्ये ॲजिटेटिंग टेरेस्ट्रियल फॅक्टर्स दिसतात. ते एक्सटिंक्शनचं एक कारण आहे. आणि दुसरं जे आहे त्यामध्ये इरिडियमचं पसरलेलं असतं. स्मॉलर ऑब्जेक्टपासून तो इम्पॅक्ट जो आहे तो पसरतो. त्याचं एक्झाम्पल आहे कॉमेट. कॉमेटची म्हणजे धूमकेतूची जर धडक झाली तर त्यातून ते इरिडियम पसरतं. तर आउटपोरिंग होतो. लाव्हा जो आहे तो लाव्हा बाहेर वाहतो. त्याला डेक्कन ट्रॅप्स असं म्हणतात. ते इंडियामध्ये पण आहे. लेटेस्ट क्रिटॅशियसमध्ये काही पॅलेंटॉलॉजिस्ट जे आहेत त्यांनी CO2 जो आहे तो ह्या फ्लोची पाहिलेला आहे. ग्लोबल ग्रीन हाऊस इफेक्ट पाहिलेला आहे आणि त्यामुळे पृथ्वी जी आहे ती खूप गरम झाली. दुसरे जे नोट्स आहेत त्याच्यामध्ये टेक्टॉनिक प्लेट मुवमेंट्स त्यामध्ये आढळून आल्या. मेजर रिअरेंजमेंट जी आहे वर्ल्डची लँड मासेसमध्ये ती आढळून आली. आणि ड्युरिंग लॅटर पार्ट म्हणजे त्याच्या लॅटर पार्टमध्ये क्रस्टेशियसच्या क्लायमॅटिक चेंजेस दिसून आले. कॉन्टिनेंटल ड्रिफ्टपासून असे क्लायमॅटिक चेंजेस दिसून आले. तर ते ग्रॅज्युअल डिटेरिओरेशन झालं हॅबिटॅट्सचं. ते डायनोसॉर्सला फेवरेबल होतं आणि दुसरे ॲनिमल ग्रुप जे होते ते एक्सटिंक्शनमधून गेले म्हणजे ते नामशेष झाले. तर असं पण घडलेलं असू शकतं की काही कॅटास्ट्रॉफिक फिनॉमेना जे ॲस्ट्रॉइड किंवा कॉमेट हे पण इम्पॅक्ट ह्या इम्पॅक्टमुळे पण एन्व्हायरमेंटल डिटेरिओरेशन झालेलं असू शकतं. तर टेरेस्ट्रियल कॉजेससाठी कारणांसाठी ते कारणीभूत असू शकतं. नाव रोल ऑफ एक्सटिंक्शन इन इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशनमध्ये म्हणजे उत्क्रांतीमध्ये प्राणी नामशेष होण्याचा काय महत्त्व आहे तर ते असं आहे. बेसिक लेव्हलमध्ये जे मॅस एक्सटिंक्शन होतं त्यामुळे डायव्हर्सिटी कमी होते. स्पेसिफिक लिनिएजेस मारले गेल्यामुळे डायव्हर्सिटी जी आहे ती कमी होते आणि बरेचसे डिसेंडंट स्पेसीज ज्या आहेत त्या मात्र वाढतात. अशा रीतीने मास एक्सटिंक्शन जे ते सगळ्या ब्रांचेसला प्रून करतं. ट्री ऑफ लाईफ जे
त्याच्या वाढलेल्या एकदम ज्या फांद्या आहेत त्या थोड्याशा फांद्या कट होतात. पण मास एक्सटिंक्शन जे ते क्रिएटिव्ह रोल करतं इव्हॉल्युशनमध्ये. त्याच्यामुळे ग्रोथ जी आहे ती वाढायला लागते. दुसऱ्या ब्रँचेसची जी वाढ आहे ती मोठ्याने व्हायला लागते. आणि काही प्लांट्स जे आहेत ते एकदम नामशेष होऊन जातात, गायब होऊन जातात. काही ॲनिमल्स एकदम गायब होऊन जातात आणि स्पेसिफिक हॅबिटॅट त्याच्यामध्ये दिसतात. नवीन अपॉर्च्युनिटीज दिसतात सर्वायव्हिंग स्पेसिसमध्ये. तर बऱ्याचशा जनरेशनमध्ये नॅचरल सिलेक्शन जे तर हे लिनिएजेस आणि डिसेंडंट लिनिएजेसमध्ये उत्क्रांती होते. स्पेशलायझेशन जे ते नवीन एन्व्हायरमेंटशी सुटेड असं असतं. मग ज्यांच्यामध्ये असं स्पेशलायझेशन झालेलं आहे असे प्राणी जगतात आणि जुने जे प्राणी आहेत ते मरतात. तर रिसोर्सेस जे आहेत ते जुने प्राणी नामशेष झाल्यामुळे नवीन प्राण्यांना रिसोर्सेस जे आहेत ते चांगले मोकळे होतात आणि त्याच्यावरती इकॉलॉजिकल रोल येतो. प्रिव्हियसली बऱ्याचशा स्पेसीजची संख्या असल्यामुळे, जुने पण नवे पण अशा बऱ्याचशा स्पेसीजची संख्या असल्यामुळे रिसोर्सेस कमी पडायला लागलेले असतात. पण पृथ्वीवरती बरेचसे प्राणी मरून गेले, लोकसंख्या कमी झाली, प्राण्यांची संख्या कमी झाली, म्हणजे मग रिसोर्सेस जे आहेत ते ऑटोमॅटिक सगळ्यांना पुरेसे पडायला लागतात आणि मग नवीन डेव्हलपमेंट त्या प्राण्यांमध्ये व्हायला मदत होते. रिसोर्सेस त्यांना अन्न पाणी भरपूर मिळाल्यामुळे. तर ब्रँड न्यू इकॉलॉजिकल स्ट्रॅटेजीज ज्या आहेत त्या निर्माण होतात. तर मास एक्सटिंक्शन जे तर त्यामध्ये इव्हॉल्युशनरी प्लेईंग फील्ड जे तर त्यामध्ये ब्रीफ टाईम असतो. त्यामध्ये लिनिएजेस जे असतात ते फॉर्मरली त्याच्यामध्ये मायनर प्लेयर्स असतात. त्यामध्ये डायव्हर्सिफाय आणि मोअर प्रिव्हलंट असे त्यात घटक असतात. तर याच्यामध्ये बऱ्याचशा स्पेसीज ज्या आहेत त्यांच्या इकोसिस्टम्समध्ये शॉर्ट पिरियड ऑफ टाईममध्ये मास एक्सटिंक्शन दिसून येतं. त्यामध्ये कॉम्पिटिशन जी आहे रिसोर्सेसची ती दिसून येते आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा व्हॅकंट निच असतात. त्या सर्व्हायव्हिंग लिनिएजेसमध्ये असतात, त्या इव्हॉल्व होतात. त्याचं एक्झाम्पल जे मॅमल्स ते साधारणपणे 200 मिलियन वर्षापूर्वी होते. पण मोस्ट ऑफ द टाईम त्यांना स्मॉल ग्रुप म्हणूनच ते राहिले. रोडंट लाईक ऑर्गॅनिझम्सच ते राहिले. नॉन एव्हियन डायनोसॉर्स ज्यावेळेस नष्ट झाले 65 मिलियन वर्षापूर्वी क्रस्टेशियन मास एक्सटिंक्शनच्या शेवटी, तर त्यानंतर मॅमल्स जे आहेत ते बरेचसे निर्माण झाले आणि त्यांच्या टेरेस्ट्रियल इकोसिस्टममध्ये काही रोल निर्माण झाला. जोपर्यंत डायनोसॉर्स होते तोपर्यंत मॅमल्सची अशी काही वाढ होतच नव्हती. ते एक छोटासा ग्रुप पुरते फक्त होते. पण डायनोसॉर्स गेल्यामुळे मग मॅमल्सची खूप मोठ्या प्रमाणावरती डेव्हलपमेंट झाली. ते डायनोसॉर्सचे प्रिसेडर्स होते, प्रिडेसर्स. थोडक्यात जर सांगायचं झालं तर प्लांट आणि ॲनिमलच्या ज्या स्पेसीज आहेत त्या इतक्या अनफिट होतात त्यांच्या एन्व्हायरमेंटमध्ये की ते एंडेंजर्ड होऊन जातात आणि एंडेंजर जर झाल्यावरती फायनली त्या एक्सटिंक्ट होतात. त्यामुळे एम्प्टी निचेस तयार होतात आणि दुसऱ्या स्पेसीजना वाढायला जागा मिळते. हे ह्या मास एक्सटिंक्शनचं किंवा एक्सटिंक्शनचं महत्त्व आहे. म्हणजे मरणात खरोखर जगत जगते हे एक मराठीतली कविता आहे. जर माणसं मेलेच नाही, ॲनिमल मेलेच नाही, तर पुढे येणाऱ्या वाढणाऱ्या पिढीला हे त्यांना स्वतःचं आपलं कर्तृत्व दाखवायला वाव केव्हा मिळेल? सगळेच जर समजा जगत राहिले तर पुढच्या वाढणाऱ्या पिढीला आपलं महत्त्व किंवा आपलं कर्तृत्व दाखवायला वावच मिळणार नाही. किंवा पृथ्वीवरती जेवढे लाईट, पाणी आणि अन्न आहे ते अपुरं पडायला लागले. सगळेच माणसं जर जगत राहिले तर पॉप्युलेशन एवढं वाढेल की नंतर मग पाणी आणि अन्न अपुरं पडायला लागेल. म्हणून एक्सटिंक्शन म्हणजे प्राणी नामशेष होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला उत्क्रांतीमध्ये खूप महत्त्व आहे की त्यामुळे नवीन वाढणाऱ्या स्पेसीजना स्कोप मिळतो. सो इथे आपण इव्हॉल्युशनरी बायोलॉजी हा पण तुमचा जो काही टॉपिक होता तो कोर्स, सेकंड कोर्स कंप्लीट केलेला आहे आणि
पुढच्या लेक्चरपासून आपण मेडिकल डायग्नोसिसकडे वळूया. मेडिकल डायग्नोसिसमध्ये 2-3च विद्यार्थी आहे, पण तरी पण मी तो पूर्ण कोर्स तुम्हाला शिकवेल आणि त्यावरून तुम्ही ते प्रश्नपत्रिका जी आहे ती सोडवायची आहे. पुढच्या लेक्चरपासून आपण मेडिकल डायग्नोसिस घेऊया. आता इथे थांबूया. ठीक आहे. सो बेस्ट ऑफ लक तुमच्या परीक्षांसाठी. आत्तापासूनच व्हिडिओ परत रिवाइंड करून पहा, समजावून घ्या. काही समजलं नसेल तर मला विचारा, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल आणि क्लासरूममध्ये व्हिडिओच्या खाली क्वेश्चन्स टाका, मी तुम्हाला त्याचे उत्तरं देईल, लिहून देईल. म्हणजे तेव्हा इथे इव्हॉल्युशनरी बायोलॉजी हा टॉपिक आपला संपला आहे. जेनेटिक्स पण आपलं संपलं आहे. पुढच्या वेळेपासून आपण मेडिकल डायग्नोसिसचे लेक्चर्स घेऊया. ठीक आहे. ओके.